नमस्कार मित्रांनो, आपण गजाचं लगीनचा पहिला भाग ऐकला. आज आपण ऐकणार आहोत त्या मालिकेचा दुसरा भाग. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन प्रेस करून लगेच सबस्क्राईब करा. यामुळे आपलं हे स्टोरी वर्ल्ड ग्रो व्हायला मदत होईल. कथा आवडली तर नक्कीच लाईक आणि छानशी कॉमेंट द्या आणि आपल्या अन्य ग्रुपमध्ये शेअर करा. पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर अवश्य ऐका. चला तर मग ऐकूया गजाचं लगीन भाग दुसरा. मागील भागात गजाचं लग्न ठरलं आहे. लॉकडाऊन असल्याने फक्त 25 जणांनाच लग्नाला बोलवायचं आहे. कोणाला न्यायचं कोणाला नाही यावरून कौटुंबिक युद्ध छेडलं आहे. काड्या लावण्याचं काम आपल्या गजाच्या मित्राचं आहे. ऐकूया पुढे. गजा रागाने म्हणाला, मला समजून नाही राहिलं की बुवा प्रसंग काय, तुमचं वय काय आणि तुम्ही बोलता काय. माझ्या लग्नाची तयारी सोडून आपलंच सुरू. गजाची आजी लगेच सुनेला बोलायचा चान्स घेते. अरे गजू, बाबा मी तर सांगून कंटाळलाय. बघितलंस ना तुझ्या आईचं तोंड इतकुसं कसं, कारण अंगाच्या जागी तोंडाचा व्यायाम जास्त होतो. तोंडाला जरा शांती नाही, नुसता पट्टा चालूच. आता गजाची आई थोडी शांत बसणार. ती लगेच बोलते, आणि तुमच्या मुलाचे तोंड फक्त जेवायच्या टायमाले उघडते का? तुमच्या मुलापेक्षा माझ्या आईवडिलांनी माझं लगीन एखाद्या राक्षसाशी केलं असतं ना तर मी जास्त खुश असते. गजाचे वडील सिक्सर मारतात. असं भावकीतलं थोडीच बघावं लागते जानकी. आता जानकीसाठी तुझ्या घरचे रामच बघतील ना का रावण? गजाची आई हातातील पेला फेकून मारते, पण नेम चुकतो आणि सासूबाईंच्या कमरेत बसतो. गजाची आई तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसायला लागली. अगं आई आई ग, बघितलंस ना रे बाबा तुझ्या बायकोला. तुला इतके दूरदूरचे स्थळं सांगून येत होते, पण तुला हीच पसंत. गजाची आई लगेच म्हणते कशी, जवळच्यांना माहीत असलं नव्ह मग ते कशी येतील? गजाचे वडील गरम होतात. भाईताड आहेस का? म्हणजे मी तेवढा प्रसिद्ध होतो. गजाची आई हसत तोंडाला पदर लावून हसते. आत्ता का बया, असं कशानं प्रसिद्धी मिळाली? गजा वैतागतो. आता जरा लग्नाचं बघा. रमेश मुद्दाम मस्करी करतो. नाही रे, आता यो वयात. अरे त्यांचं वय काय, तू बोलतोय काय, लोक काय म्हणतील? गजा गरम होतो. अबे माझ्या लग्नाचं बघा असं बोलून राहिलो. प्रेमासाठी मंगळसूत्र घ्यायला जावं लागेल, साड्या, माझ्या सासू सासऱ्याले, आणि साळीसाठी कपडे. रमेशचा चेहरा खुलतो. साळी पण दिसाले छान हाय, पण मोठी आहे. गजा उत्तरतो. तू तर जमून घेतलं ना, फोन नंबर पण दिला तिनं. मग आपलं काम चोख आहे. आमच्या भेटी पण झाल्या. बास लेका, तू फक्त लवकर लगीन करून आमची लाईन क्लिअर कर, मग मी माझ्या आईबाबाला सांगतो. गजा रमेशला छेडतो. त्या दिवशी काय झालं बे? रमेश पण हसत त्या दिवशीचा किस्सा सांगतो. अरे तिचा फोन आला तर मी तिला म्हणालो, अगं मोटिवेट करून राहिलो. तर तिनं विचारलं की कोणाला? तर मी म्हणालो, अगं मोठी वेट करून राहिलो तुझं. आल्यावर तिनं सर्व ताकदीनिशी जो धुतला. सगळे हसायला लागले. गजाची आजी, अरे जनार्दन, व्याही भोजनसाठी रविवारी बोलावून घे त्या लोकाईला. मुलीनं घर पण नाही पाहिलंय. गजाचे वडील सांगतात. 4-5 दिवसापूर्वी लावला होता फोन, तर ते म्हणून राहिले का बुवा आम्ही बाहेरचं काही खात नाही, आम्हाला कोरोना झाला. तर बघितलं काही, माझे घरचे किती चांगले होते आणि तरी तुम्ही नावं ठेवायचे. आता बघा हो होणाऱ्या सूनबाईच्या घरच्यांचा तोरा. तू सांभाळ, आता तुझी सून आहे. आता तू सासू होणार आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ग बया. रमेश गजाला खेचून नेत म्हणतो, गजा चल न बे, गावात एक चक्कर मारून येऊ. अबे एवढं लॉकडाऊन आहे, फटके खाऊ का? लेका 5 दिवसावर लगीन आलं. तितक्यात रमेशचे वडील येतात. ते आवाज देतात, ओ जनार्दन, ओ जनार्दन, आहे का घरात? गजाची आई उत्तरते, आता इच्छा असून जाता नाही येत भाऊजी तुमच्या मित्राला. सकाळी उठल्यावर जे का खुर्चीवर बसते हा माणूस की जसा खुर्चीला फेविकॉल लावेल. घरी आहे तर एक काडीसुद्धा इकडची तिकडे करत नाही हा बुवा. गजाचे वडील खेकसतात. आता लावला तरी बोंबालते. याला का हात लावला? हे क्वारंटीन केले, हात धुवून या. हात धुवून धुवून पार हाताचा सांगाडा झाला. रमेशचे वडील वहिनीची बाजू घेतात. करा तर लागतेच आहे. कोरोनाने समद्याला वेठीच धरलाय. मी काय म्हणतो जनार्दन,
तुम्ही कोर्टात लग्न का नाही लावत? काय आहे, सरकार किती समजवताय? आपलं पण काय कर्तव्य आहे का नाही? आपण पण पाळलं पाहिजे सोशल डिस्टन्सिंग. गजाचे वडील मान डोलवतात. तू कसं बराबर बोलला. मी आता ह्या माय लेकाले सांगून कंटाळलंय. पण यांना काय सोयार सुतक नाही, मरे नका कोणी. रमेशचे वडील वहिनीला समजावतात. वहिनी, मला तुमच्या भावना समजतात. पण मी काय म्हणतो, जर तुम्ही तिघं आणि मुलीकडचे तिघं कोर्टात लग्न उरकून घ्या, मग काय कोरोनाचे संकट संपलं का मग धूमधडाक्यात एखादं रिसेप्शन द्या. गजा जीवावर येऊन म्हणतो, असं कुठं असतं का? अशा लग्नात काय मी मजा नाही. हो ना बाबा, गजाचं लगीन मोड्या मुश्किलीनं ठरलाय, त्यात असं कोरोनाने नाट लावली. गजा काका, लग्न एकदाच होतं. रमेशचे वडील समजावतात. अरे पण या आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. उद्या जर कोणी कोरोनाने गेले तर काय भावात पडणार? वाईट वाटेल पण स्पष्टच बोलतो. जर उद्या गजा तुला झाला तर तुझी बायको, आई, वडील, आढी, बहीण यांना चालेल? जनार्दन गेला तर वहिनी, तुम्ही स्वतःला जबाबदार नाही धरणार ना? गजाची आई कानावर हात ठेवून म्हणते, हे काय वंगाळ बोलतासा भाऊजी तुम्ही? मला नाही ऐकवत. या आईला काही झालं तरी मी नाही जगू शकणार. बघा वहिनी, तुम्हाला ऐकवत पण नाही. जर तुमच्याकडच्या लग्नात आल्याने एखाद्या पाहुण्याले झाला तर आयुष्यभर त्याचे घरवाले कोसतील तुम्हाला. मग चालेल ता? मग गजाच्या संसाराला कोणाची हाय लागली तर चांगली गोष्ट नाही ना वहिनी? लग्न समारंभ पुढच्या वर्षी पण साजरा करता येईल, पण कोणाचं आयुष्य गेलेलं तुम्ही परत आणू शकाल का? गजाची आई कन्व्हिन्स होती. अहो, तुम्ही मुलीकडच्याले सांगा की आपण कोर्टात लग्न करून देऊ, आणि गजा, तू पण कान उडून ऐकून घे. आपला आनंद हे दुसऱ्यांची दुःखाची कारण नाही व्हायला पाहिजे. अगं मम्मी, असं काय बी होणार नाही. काय नाही होत कोणाले कोरोना गिरोना. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस तूच तर म्हणायची ना. बाबा, मी सांगून ठेवतो, मी जसं ठरलंय तसंच करणार. काका, तुम्ही रम्याचं लगीन कोर्टात करा. रमेश उत्तरतो, गजा, आम्ही तसंच करणार हाय. रमा तुझ्या होणाऱ्या बायको प्रेमापेक्षा समजदार हाय. रमेशचे वडील चमकून बघतात रम्याकडे. ओह, काय रे पोरा, आम्हाला कवी सांगतो? सांगितलं ना. को विचारतं? कवी बॉ. हे काय आत्ता ते सांगितलं? रमेशचे वडील त्याला हात धरून म्हणतात, चल घरी, आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला सांगाया. जनार्दन, येतो रे. रमेश आणि त्याचे वडील जातात. तर मंडळी, आपल्या गजाच्या लग्नापुढे खूप गमती जमती असणार आहेत. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कृपया कॉमेंट अवश्य करा. चला तर मग भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.